हॅलो हाय नमस्कार। मी ना आज मस्तपैकी गेली होती पनवेलचा महागणपती पाहायला। तो एक्झॅक्ट ओल्ड पनवेलला आहे, पटवर्धन हॉस्पिटलच्या समोर जे ग्राउंड आहे तिथे आहे। आणि इतका छान असा सुरेख देखावा आहे त्यांनी केलेला। हा एंट्रन्स आहे गणपतीचा आणि इथून सुरुवात होते गणपतीच्या इथे जाण्याची। आणि इतका छान असा त्यांनी आरस तयार केलेली आहे, खूप बघण्यासारखी आहे। आतमध्ये एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे। ही पूर्ण आरस एवढी सुंदर आहे आणि हा बनवायला जवळजवळ त्यांना 1 महिना लागलेला आहे। कारण की आम्ही डेली जाताना येताना पाहायचो। मी मुलांना स्कूलला सोडायला जायची, तिथेही मी नेहमी जाताना हे बघायची। आणि चला तर मग तुम्हाला मी आज आतमध्ये जाऊन दाखवते। गणपती किती छान आहे बघा। इथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये असं वाटतं की आपण एखाद्या महाभारताच्या किंवा रामायणाचा जो शो झालेला त्याच्यामध्ये जी बसायची जागा होती सगळ्यांना, तसं हा आहे। महल असल्यासारखं आहे एकदम। इतकं सुंदर आणि इतकं मोठं आहे आणि तुम्ही एवढं शांततेत तिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता। खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि बाप्पा इतका सुंदर आहे की बघणं म्हणजे पाहतच राहावंसं वाटतं। इथे गेलं की सगळेजण असे फोटो काढण्यात दंग होते। मलाही फोटो काढण्याची इच्छा होती, पण मी एकटीच होती, त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ शूट केला। आणि इतकी छान अशी मूर्ती आहे आणि अक्षरशः इतकं जवळ जाऊन दर्शन घेता येतं, त्याच्या पायाशी जाऊन दर्शन घेता येतं। असंच सगळ्या ठिकाणी असावं, जिथे गर्दी नाही होणार असं नाही। इतकी अजिबात गर्दी नाही, काही नाही, मस्त सुटसुटीत आणि एवढं छान दर्शन होतं। आणि असं हे भव्य अशी ही आरस आहे आतमध्ये आणि एवढं छान त्यांनी केलेलं आहे। बसायला चेअर्स आहेत, ठिकठिकाणी फॅन लावलेले आहेत त्यांनी। एवढं थंड वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर। इथे छान असं माझं दर्शन वगैरे मी घेतलं आणि मग निघायच्या टायमाला पुन्हा मी एकदा व्हिडिओ चालू केला। खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन। मग मी लगेच निघाली घरी जायला, कारण की खूप उशीर होत होता, त्याच्यामुळे मी निघाली होती। आणि इथून बाहेर पडायचं। बाहेर पडल्यानंतरही तुम्हाला सांगते, बाहेर पण एवढं मोठं त्यांनी स्पेस ठेवलेला आहे आणि खूप छान वाटतं इथे। आणि हा एरिया पूर्ण असं हे झालेलं, पण इतका छान गणपती, तुम्ही सगळेजण नक्की जा ओल्ड पनवेलला।